प्रभूच्या मंदिरी या, चला जाऊया प्रभूच्या मंदिरी या. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान, गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी या, चला जाऊया प्रभूच्या मंदिरी या. हर्षाने प्रभु स्तुती करू, प्रभुचे आभार गीत गाऊ. हर्षाने प्रभु स्तुती करू, प्रभुचे आभार गीत गाऊ. स्तुती आराधना करू चला, स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभुचा जय जयकार, चला जाऊया प्रभुच्या मंदिरी या, चला जाऊया प्रभुच्या मंदिरी या. गाऊया प्रभुचे गौरवगान, गाऊया प्रभुचा महिमा पान, गाऊया प्रभुचे गौरवगान, गाऊया प्रभुचा महिमा पान. चला जाऊया प्रभुच्या मंदिरी या, चला जाऊया प्रभुच्या मंदिरी या, चला जाऊया प्रभुच्या मंदिरी या. बाळ येशूच्या मंदिरी आपण जे येथे उपस्थित आहोत, आपणा सर्वांचंच जसं तसे जे ऑनलाईन या मिसामध्ये सहभागी आहेत, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. क्षणभर शांत राहूया. आपण आपल्या ज्या काही गरजा आणि प्रार्थना घेऊन येथे बाळ येशूच्या चरणी आलेलो आहोत, आपल्या प्रार्थना आणि गरजा बाळ येशूच्या चरणी मांडूया. जे दुःखी आहेत, पीडित आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत, जे बाळाच्या अपेक्षित आहेत, जे वयोवृद्ध आहेत, खाटेला खेळलेले आहेत, आपले युवक जे विजाची वाट पाहत आहेत, जे परदेशी अभ्यास जाण्यासाठी प्रयत्नात आहेत, त्या सर्वांना यश लाभावं. जे हेतू आपण येथे घेऊन आलेलो आहोत ते हेतू सफल व्हावेत म्हणून बाळ येशूकडे विनवणी करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रस्तावना. आपण असू दे, राहू दे. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र असे साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची कबुली करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाईगेने मी पापी केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार अपराध. म्हणजे तुम्हारी पवित्र मारिया, सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्तुतिगीत. गौरव परमेशा, शांती जगी मानवा. धन्यवाद देवा, उधळून स्तुती सुमना. गौरव परमेशा,
जगदीशा परमेशा जगदीशा विश्वेशा स्वर्गेशा अनादि अनंत देवनंदना गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उदळूनी स्तुती सुमना गौरव परमेशा शांती जगी मानवा शांती जगी मानवा. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या उदार देवा, आमच्यावर केलेल्या आशीर्वादाच्या वर्षावाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू देत असलेल्या देणग्यांचा स्वीकार करण्यासाठी आमची अंतकरण आणि मन मोकळे राहण्यासाठी तुझी कृपा आम्हाला लाभावी म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन स्तोत्रसंहिता या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर आपल्या सर्व वचनात विश्वासू आहे आणि आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्रांची इच्छा पूर्ण करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जो कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील. प्राणीमात्र त्यांच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. आपला प्रतिसाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायेलांच्या वंशजांना विदित केली. आपला प्रतिसाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वांचा दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आपला प्रतिसाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आपल्या पथकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीवरच्या व आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणाऱ्यांवरही विपुल आहे. परमेश्वरापासून पूर्व जितकी दूर आहेत तितके
त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. आपला प्रतिसाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. संत पौलाचे करंतिकरास पाठविलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याने त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करीत असतो, दारिद्र्यास दानधर्म करीत असतो. त्याच नीतिमत्व युगानुयुग राहते. हाच प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. तुम्हा सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. संत मत्ते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावेत. कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडितो. कारण जे तुम्हावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ ते काय? जकातदारही तसेच करतात ना. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष काय करीता? परराष्ट्रीय देखील तसेच करतात ना. यास्तव तुमचा स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे येशूची उदारता. उदार मन म्हणजे मोठं मन. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत येशूचे जे व्यक्तिमत्व, जे मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आहे. येशू मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य या शब्दाची सुरुवात मन ह्या शब्दाने होती. ज्याला मन तो मनुष्य. दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मन नाही. मन एक रहस्य आहे. मन समजणे फार कठीण असते. आजपर्यंत कोणीही दुसऱ्याचे मन वाचू शकले नाहीत. मन
वेगवेगळ्या प्रकारची असतात. नाजूक मन, कठोर मन, मोठे मन, संकुचित मन. ज्या प्रकारचे मन त्या प्रकारची मनुष्याची कृती. येशू वेळोवेळी लोकांना मन मोठे करण्याचे शिक्षण देत असतो. मन मोठे करणे म्हणजे उदार होणे. बहुधा आपल्याला वाटते उदार होणे म्हणजे आपल्याकडे असलेली संपत्ती गरिबांना वाटणे, परंतु ज्यांना प्रेम मिळत नाही त्यांना प्रेम देणे, गुन्हेगाराला क्षमा करणे देखील उदारता आहे. त्यासाठी सुद्धा मोठं मन लागते. येशू म्हणतो की जर कोणी तुम्हाला त्याच्याबरोबर 1 मैल चालायची मागणी केली तर तुम्ही 2 मैल जा. जर तुमच्याकडून कोणी अंगरखा मागितला तर झगा देखील द्या. मानवी स्वभावाची सुंदरता जितकं मागितलं आहे तितकं देण्यात किंवा जितकं करण्यास सांगितलं आहे तितकं करण्यात नाही, तर जितकं मागितलं आहे त्यापेक्षा अधिक देण्यात व जे करण्यास सांगितलं आहे त्यापेक्षा जास्त करण्यात मानवी मनाची सुंदरता आणि उदारता आहे. जगाचा नियम आहे जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करा, परंतु येशूने हा प्रेमाचा नियम तोडला व ज्यांना प्रेम मिळत नव्हते किंवा ज्यांना प्रेम करणं योग्य समजले जात नव्हते, जसे जकातदार, वेश्या, कुष्ठरोगी, अशा लोकांवर येशूने प्रेमाचा वर्षाव केला. त्यांच्या जोडीला बसून भोजन केले, त्यांना आलिंगन दिले, त्यांना देवराज्याचे भागीदार बनवले. येशूच्या शिकवणीप्रमाणे प्रेम करणे आव्हान आहे, एक चॅलेंज आहे, कारण त्यामध्ये परतफेड नाही. जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणं सोपं आहे, परंतु जो माझ्यावर प्रेम करत नाही किंवा जो प्रेम करणं योग्य नाही अशा व्यक्तीवर प्रेम करणं एक आव्हान आहे. आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी मन मोठं लागतं. येशूच्या शिकवणीप्रमाणे क्षमा करणे देखील एक आव्हान आहे. क्षमा करण्यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. आणि येशूने तो मोठेपणा देखील वेळोवेळी आपल्या शिष्यांना व लोकांना दाखविला. विशेषतः पुनरुत्थानानंतर जर आपण पाहिलं तर त्याने पेत्राला विचारलं नाही की तुम्हाला का सोडून पाहिला. त्याने इतर शिष्यांना विचारलं नाही तुम्ही मला का सोडून पाहिले. त्याने यहुद्याला विचारलं नाही तुम्हाला का माझा विश्वासघात केलास. त्याने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना क्षमा केली आणि त्यांच्याबरोबर अशी वागणूक केली जसं काही भूतकाळात काही घडलंच नव्हतं. संकुचित मनाच्या व्यक्तीला क्षमा करणे कठीण जाते. मनाचा मोठेपणा दाखवण्यासाठी येशूने सांगितले की 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा क्षमा करा. आणि त्यासाठी मन खूप मोठे लागते. येशूचे मन मोठे होते आणि म्हणूनच त्याने क्रूसावरून आपल्या पित्याकडे प्रार्थना करत म्हटले, हे पित्या त्यांना क्षमा कर. क्षमा करून येशूने आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आहे. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याजवळील संपत्तीमुळे मोठं मानलं जात नाही. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीमुळे मोठं मानलं जात नाही, तर मोठं मानलं जाते ते त्या व्यक्तीच्या उदार मनामुळे, उदार मतवादी व्यक्तिमत्वामुळे, मनोवृत्तीमुळे. बहुधा मोठा बँक बॅलन्स छोट्या मनाचे लक्षण असते. बहुधा मोठा बँक बॅलन्स छोट्या मनाचे लक्षण असते. येशू विधवेचे उदाहरण देतो. मंदिरात उपस्थित असलेल्या पुरुषांकडे भरपूर धन होते परंतु संकुचित मन होते, तर त्या गरीब विधवेकडे मोठे मन होते परंतु धन अगदी शून्य. परंतु तरी देखील मनाचा मोठेपणा दाखवत तिने तिच्याकडे असलेले नाणे मंदिरात दान केले. पुरुषांनी त्यांच्याकडे जे होते त्याच्यातून दिले, परंतु विधवेने जे काही होते नव्हते ते सर्व काही दिले. विरोधाभास असा आहे की श्रीमंत पुरुषी त्यांच्या उदारतेमध्ये गरीब होते. श्रीमंत पुरुषी त्यांच्या श्रीमंतीमध्ये गरीब होती, त्यांच्या उदारतेमध्ये देखील गरीबच राहिले, परंतु गरीब विधवा तिच्या उदारतेमध्ये श्रीमंत होती. हा झाला विरोधाभास. उदारतेसाठी मोठा बँक बॅलन्स लागत नाही तर मोठं मन लागते. स्वर्गराज्यात प्रवेश करण्यासाठी मन महत्त्वाचे असते, शरीर नाही.
दरवाजा अरुंद असला तरी मोठ्या मनाची व्यक्ती त्यामधून प्रवेश करू शकते, परंतु दरवाजा जरी रुंद असला तरी संकुचित मनाची व्यक्ती मात्र त्यामधून प्रवेश करू शकत नाही. परमेश्वराला पाहण्यासाठी शरीराची उंची नाही तर मनाचा मोठेपणा पाहिजे, हे आपण जकयासारख्या व्यक्तीकडून शिकलेलो आहोत. देव व मनुष्य यांच्या संबंधात ठेंगणेपणा आड येत नाही तर मनाचा संकुचितपणा आड येतो. शरीराचा आकार नाही तर मनाचा आकार, मनातील अहंकार स्वर्ग प्रवेशात अडथळा बनतो. जितका मोठा अहंकार तितकेच अरुंद द्वार. येशू स्वतः मोठ्या मनाचा होता. त्याचा मोठेपणा त्याच्या नम्रतेमध्ये आहे. त्याने आपली तुलना आपल्या पित्याबरोबर केली नाही. तो म्हणतो, पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी जे काही करतो ते माझ्या पित्याच्या आशीर्वादाने करतो. He never took credit for himself. He knew he was working through his father. That was his humility. आपल्यापेक्षा दुसऱ्यांना श्रेष्ठ मानण्याकरता मनाचा मोठेपणा लागतो आणि तो मोठेपणा येशूकडे होता. त्याने नेहमी दिले. त्याची एकमात्र आर्थिक संपत्ती म्हणजे त्याचा झगा, तो त्याने सैनिकांना दिला. येशूने आपली आई देखील आपल्या शिष्यांना दिली व शेवटी उदारतेची हद्द पार करत मानवजातीकरिता आपले प्राणही दिले. आणि हाच आहे येशूचा मोठेपणा. मनुष्याच्या मनाची स्थिती त्याचे हात पाहून कळते. ज्यांचे हात फक्त घेण्यासाठीच पुढे सरतात, ज्यांचे हात फक्त घेण्यासाठी पुढे पसरतात ते संकुचित मनाची असतात, परंतु ज्यांचे हात देण्यासाठी पुढे जातात ते मोठ्या मनाची असतात. मनाला आकार देणे आपल्या हातात आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या हातांचा वापर करू त्या प्रकारे आपल्या मनाला आकार मिळेल. जर ते आपण घेण्यासाठीच वापरले तर आपले मन संकुचित होईल, परंतु ते जर आपण देण्यासाठी वापरले तर आपले मन मोठे होईल. ज्याचं मन मोठं असते त्यांचा हात देखील मोठा असतो. गोष्ट आहे एका लहान मुलीची. ही मुलगी एकदा एका किराणा दुकानात जाते. चॉकलेटच्या बर्नीकडे पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटते. दुकानदाराला तिची दया येते. तो त्या मुलीला विचारतो, तुला चॉकलेट हवी आहेत काय? मुलगी होकार देते. दुकानदार म्हणतो, हात घालून मुठभर घे. ती थोडा वेळ विचार करते, स्वतःच्या हाताकडे पाहते, दुकानदाराच्या हाताकडे पाहते आणि नंतर दुकानदारास म्हणते, तुमचा हात मोठा आहे, तुमच्याच हाताने द्या. आज प्रत्येक जण हात मोठा करण्याऐवजी मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण मोठेपणाच्या शोधात आहे. मोठेपणा मनुष्यात अहंकाराची भावना निर्माण करतो. येशूला आपल्याकडून हवा आहे मनाचा मोठेपणा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मोठा हात मारण्याऐवजी हात मोठा करा व हात मोठा करण्याऐवजी येशू सारखे मन मोठे करा. मोठा हात मारण्याऐवजी हात मोठा करा व हात मोठा करण्याऐवजी येशू सारखे मन मोठे करा. आपण उभे राहूया, आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्यांच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभोवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळण्यात आली, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकांत उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे उदार परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. हे उदार परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक.
देवाच्या कृपाप्राप्तीसाठी व त्याच्या प्रीतीचा स्वीकार करण्यासाठी आमची अंतःकरणं मोकळी राहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे उदार परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. जे कोणी आमच्या संपर्कात येतात त्यांच्याशी आम्ही धैर्याने देवाच्या प्रीतीची कृतिशील सहभागिता करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे उदार परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. देवाविषयी आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, कारण तो अशक्याचा शक्य करणारा परमेश्वर आहे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे उदार परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. ज्याप्रमाणे परमेश्वर आमच्यासाठी भाकरीच्या रूपात येत राहतो, त्याचप्रमाणे आम्हाला इतरांच्या कल्याणासाठी आमच्या शरीराची भाकर आम्हाला मोडता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे उदार परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. हे उदार परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. बाळ येशूचा नव्हेना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठावा म्हणजे उघडेल. यास्त तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. आपण आपल्या विनंत्या आठवूया. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्त तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. आपण आपल्या विनंत्या आठवूया. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील याचा मला पूर्ण भरोसा वाटतो. ही प्रार्थना मी बाळ येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रेमे आणि बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वराला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, त्याच्या अखिल पवित्र सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे आमच्या उदार देवा, कोणत्याही प्रकारे मागे न ठेवता तुझ्या पुत्राला प्रभू येशूला या जगात तू पाठविलेस. त्याचवेळी तू आपली उदारता प्रगट केलीस. तुझ्यामध्ये तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तुझ्याकडे येण्यासाठी त्याने दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्यास आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे.
ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभो पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तू सर्व चराचरांचा निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलीस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलीस. तुझ्या स्तुत्नपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलीस. आणि म्हणून हे प्रभो सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभो सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. हे प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू गमा आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेचे रहस्य. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल आणि सर्व याजक वर्ग, प्रापंचिक ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडवू. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. आपल्या कुटुंबातील मरण पावलेल्या लोकांची आठवण करूया. आज जे लोक मरण पावले त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केला आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिषची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या ख्रिस्त राज्याची शांती दे. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता थोड्याच वेळात ख्रिस्त शरीर वाटप होईल. जे कोणी इतर धर्मीय भाविक इथे आहेत त्यांनी आपल्या जागेवरच बसून राहायचं आहे. ख्रिस्त शरीर फक्त बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती भाविकासाठीच असेल. मुझे न चाह कोई, सदा तुझे चाह, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. मुझे न चाह कोई, सदा तुझे ख्रिस्त शरीर वाटपासाठी सिस्टर लोकांची आवश्यकता आहे. कृपया त्यांनी पुढे यावे. तू
ख्रिस्त शरीर वाटपासाठी युक्रेशिक मिनिस्टर असतील किंवा सिस्टर्स किंवा ब्रदर असतील त्यांनी कृपया पुढे यावे, ही नम्र विनंती. जो खाईन ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मजवर ठेवील ना त्या कधी ताण लागेल.
सेवा कर जीवनाची स्वर्गीय मागणी. क्षणभर डोळे बंद करूया. आपण ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे आणि तो ख्रिस्त आपल्याला बोलावित आहे ख्रिस्तमय होण्यासाठी. आम्ही ख्रिस्ताची उदारता आमच्या जीवनात उतरवावी. ख्रिस्ताच्या मूल्यांना आमच्या जीवनामध्ये स्थान द्यावं आणि त्या ख्रिस्ताने ज्याने आम्हाला भरभरून दिलेला आहे, त्यांनी जे काही दिलेलं आहे ते आम्ही इतरांपर्यंत पोहोचवावं. आमचे कलागुण, आमच्याकडे जे काय आहे ते सर्व काही परमेश्वराची देणगी आहे. देणगी जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्या देणगीचं खरं श्रेय आपण प्रभूला देतो. पुन्हा एकदा आपण बाळ येशूकडे कळकळीची विनंती करूया. तो आपल्या हृदयात आलेला आहे. त्याला आपलं दुःख, वेदना, आपले विचार, आपल्या भावना त्याला सांगूया. आपल्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आपण त्याच्यापर्यंत पोहोचूया. हे बाळ येशू, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, नितांत श्रद्धा आहे. आम्ही ज्या काही मागण्या येथे घेऊन तुझ्या चरणी आलेलो आहोत, आमच्या मागण्या तू पूर्ण कर. आमच्या प्रार्थनांना यश दे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या उदार परमेश्वरा, तू आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करू इच्छितोस. ज्याप्रमाणे येशूने आम्हावर प्रेम केले ते प्रेम स्वीकारण्यासाठी आमची अंतकरणे मोकळी ठेवण्यास मदत कर, जेणेकरून सर्व जगाशी त्या प्रेमाची आम्हाला सहभागिता करता यावी. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने ख्रिस्तमय बनण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. बाळ येशूच्या सणाच्या आपणा सर्वांस शुभेच्छा. चला हो सारे सेवा प्रभूची करू, सेवा प्रभूची करू. चला हो सारे सेवा प्रभूची करू, सेवा प्रभूची करू. हो सारे एक मनाने, हो सारे एक मनाने मनी बाळगू प्रेम येशूचे, मनी बाळगू प्रेम येशूचे. प्रेम जगी पसरू, प्रेम जगी पसरू, प्रेम जगी पसरू. हात द्या मित्रा शेजाऱ्या, हात द्या मित्रा शेजाऱ्या. या प्रभूच्या या शांत निवाऱ्या, या प्रभूच्या या शांत निवाऱ्या. दुःख कष्ट विसरू, दुःख कष्ट विसरू.
विसरू चला हो सारे सेवा प्रभूची करू सेवा प्रभूची करू चला